मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड। पण गायकवाड यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आणि त्यांच्याच पक्षातून विरोधाचा सूर समोर आला। मुंबई काँग्रेसमधले मोठे नेते एकत्र आले आणि त्यांनी गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध केला। पण असं का झालं? वर्षा गायकवाड यांना काँग्रेसमधूनच विरोध होण्याचं कारण काय? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। एकीकडे ठाकरे पक्षाच्या उद्धव ठाकरेंनी आपलं मत वर्षा गायकवाड यांना असं जाहीरपणे सांगितलं, पण काँग्रेसमधलेच भाई जगताप, नसीम खान, सुरेश शेट्टी आणि चंद्रकांत हंडोरेंसारखी नेते मंडळी वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे नाराज झाली। त्यामुळे अर्ज भरण्याच्या दिवशीच गायकवाडांचे सहकारी बैठका घेऊन त्यांच्या उमेदवारीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। वर्षा गायकवाड ज्या मुंबई उत्तर मध्यमधून निवडणूक लढवणार आहेत तिथून काँग्रेसचे नसीम खान इच्छुक होते। नसीम खान यांच्या मते 2 महिन्यांपूर्वीच त्यांना उमेदवारी मिळेल असा निर्णय झाला होता। अल्पसंख्याक समाजात त्यामुळे उत्साहही होता, पण वर्षा गायकवाडांना तिकीट दिल्यानं नाराजी पसरली आहे। इतकंच नव्हे तर या निर्णयानंतर नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामाही दिलाय। नसीम खान यांच्यासह आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी हेही उमेदवारीसाठी इच्छुक होते। पण या सगळ्यांऐवजी महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना संधी दिली। त्यामुळे या सगळ्याच नेत्यांनी नाराजी दर्शवली। दरम्यान आपल्याच पक्षातील सहकार्यांच्या या नाराजीमुळे अर्ज भरण्याच्या दिवशीच वर्षा गायकवाड भावुक झालेल्या दिसल्या। 2004 साली या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड खासदार बनले। मग काँग्रेसच्याच प्रिया दत्त संसदेत गेल्या। त्यानंतर भाजपच्या पूनम महाजन गेले 2 टर्म या मतदारसंघातून खासदार आहेत। पण यंदा महाजनांचं तिकीट कापून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आली आहे। त्यामुळे वर्षा गायकवाड विरुद्ध कायदेतज्ञ उज्ज्वल निकम अशी थेट लढत मुंबई उत्तर मध्यमध्ये दिसेल। पण पक्षांतर्गत असलेल्या कुरबुरी वर्षा गायकवाड यांच्याकरता डोकेदुखी ठरणार का? सहकार्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश येईल का? काय वाटतं, कोण होईल मुंबई उत्तर मध्यचा खासदार? कमेंटमध्ये नक्की सांगा।